आणि आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। देशातील पहिला ईव्ही ट्रक बाजारात आलाय। मुख्यमंत्री आणि बागेश्वर बाबांच्या हस्ते या ईव्ही ट्रकचं उद्घाटन करण्यात आलंय। शिरूरमध्ये हा देशातला पहिला ईव्ही ट्रक अवतरलाय। पुण्यातल्या वाहन उद्योग क्षेत्रातील ब्ल्यू एनर्जी मोटर्सकडून देशातला पहिला ईव्ही हेवी ड्युटी ट्रक लॉन्च करण्यात आलाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अक्षय घुगे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। अक्षय, एकूणच या ट्रकमुळे आणखीन एक चांगल्या पद्धतीचं वाहन बाजारामध्ये आलंय असं म्हणायला हरकत नाही। काय अधिक माहिती आहे? नक्कीच प्रशांत, आपण पाहू शकतो की हल्लीच्या काळात वाढत्या इंधनाच्या दरांमुळे लोकांचा कल हा ईव्ही क्षेत्राकडे वाढताना आपण पाहतोय। गेल्या काही वर्षात आपण पाहतोय टू व्हीलर सेगमेंट किंवा पॅसेंजर व्हेकल मध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकल्स हे आलेले आहेत। पण कमर्शियल क्षेत्राबद्दल जर बोलायचं झालं तर काही वर्षात छोट्या ज्या कमर्शियल व्हेकल गाड्या असतात त्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये थ्री व्हीलर असतील, टू व्हीलर असतील, आपण आलेल्या पाहिल्या आहेत। पण अशा मोठ्या प्रमाणात जी हेवी ड्युटी ट्रक आहे या कॅपॅसिटीचा पहिलं हा ट्रक भारतामध्ये ॲज अ ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक म्हणून लॉन्च झालेला आहे। याचा फायदा उद्योग क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण की मोठमोठ्या ट्रकमध्ये मालवाहूपणा ज्या वस्तू नेल्या जातात अधिकच त्याचा खर्च जास्त असतो, कारण इंधनाचे रेट वाढलेले आहेत त्यामुळे। परंतु आता हे ईव्ही सेगमेंटमध्ये आल्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये याचा जो ट्रान्सपोर्ट खर्च आहे हा फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि कमर्शियल सेगमेंटला नक्कीच याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात। काय प्रमुख आपल्याला फरक सांगता येईल आत्ताचे जे उपलब्ध असणारे नॉर्मल ट्रक आहेत ते आणि हा ईव्ही ट्रक जो नवीन लॉन्च झालाय याच्यामध्ये? जसं की मी आताच सांगितलं की मोठ्या प्रमाणात माल वाहतूक ज्या ट्रक्समधून केली जाते तर त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात असतो आणि यालाच कुठेतरी एक बदल म्हणून गेल्या काही 2 वर्षापूर्वी टाटा मोटर्सनी सीएनजी ट्रक बाजारात आणले होते। पण आता या रेंजमध्ये इलेक्ट्रिक ट्रकनी जी एंट्री घेतलेली आहे तर साहजिकच त्याचे 70 ते 80% जो ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे त्या ट्रकचा तो कमी करण्यात येईल, म्हणजे कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो अगदी कमी किमतीमध्ये माल वाहतुकी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होताना आपल्याला दिसेल। नक्कीच, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।